नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभावासह इतर मागण्यांसाठी राज्यात सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप आज बहुतांश ठिकाणी मागे घेण्यात आला. त्यामुळे मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमध्ये भाज्यांचे दर कमी झाले आहेत. आज नवी मुंबईतल्या वाशी तसंच पुणे आणि नाशिक इथल्या घाऊक बाजारात भाजीपाला आणि फळांची आवक सर्वसामान्य होती. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही बाजारातली स्थिती पूर्वपदावर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र आज संप कायम असून बाजार समित्या बंद आहेत. सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली नाही तर शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आज नाशिक इथं झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, काँग्रेसचे आमदार भाई जगताप उपस्थित होते. यावेळी प्रारंभिक भाषणातच शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सुकाणू समितीनं मान्यता दिली. त्याचबरोबर 12 जून रोजी राज्यातल्या सर्व तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठिय्या आंदोलन तर 13 जूनला राज्यव्यापी चक्काजाम रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकारनं 2 दिवसात निर्णय न घेतल्यास अशा प्रकारे आंदोलन अधिक तीव्र करण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या मंदसौर जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारातच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, अशी कबुली मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी दिली आहे. गोळीबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नव्हता असं याआधी सांगण्यात आलं होतं. मात्र ही माहिती प्राथमिक अहवालावर आधारित होती असं स्पष्टीकरण सिंह यांनी दिलं आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनाही या तथ्याची कल्पना नव्हती असं ते म्हणाले. या आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 16 जिल्ह्यात व्यापारी बँकेच्या सहकार्यानं सुलभ पीक कर्ज अभियान 2017 प्रभावीपणे राबवावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज मुंबई इथं सहकार आणि पणन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. 6 जूनपासून राज्यातल्या 16 जिल्ह्यात सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, जिल्हा बँकेचे निरीक्षक आणि संस्था सचिवांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावे आयोजित करून सुलभ पीक कर्ज अभियान राबवलं जात आहे. सरकारनं महाबीज या सरकारी कंपनीच्या माध्यमातून अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. लातूर जिल्ह्यात यंदा 6,10,000 हेक्टरवर पेरणी होणार असून त्यातल्या 4,06,840 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे. सरकारी आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठीचं नियोजन केलं असून कोणतंही बियाणं कमी पडणार नसल्याचं लातूर जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम यांनी सांगितलं. 15 जून नंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विद्यापीठानं दिल्याचं ते म्हणाले. राज्य मतदार दिन 1 जुलैऐवजी आता 5 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. त्यानुसार राज्यस्तरावर तसंच प्रत्येक जिल्ह्यात हा दिन साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात येत्या 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड होणार असून या कार्यक्रमात राज्यातल्या सर्व शाळांनी सहभागी व्हावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. ते मुंबई इथं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक, सर्व उपसंचालक, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. अॅनिमियाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया आणि एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या वतीनं देशात 35 ठिकाणी एकाच वेळी मोफत हिमोग्लोबिनची तपासणी शिबिरं घेण्यात आली. औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत या उपक्रमाचं उद्घाटन झालं असून शहरातल्या 600 पेक्षा अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. लंडन इथं सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना सुरू आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताची फलंदाजी सुरू असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 2 बाद 178 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या. नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात संततधार सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुंबई, ठाणेसह काही उपनगरांमध्येही पाऊस पडला असून तापमानात घट झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून